करावे हे आपण आवाहन केलं होतं. महाराष्ट्रभर त्याची अंमलबजावणी झाली. फक्त अमरावतीमध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या एका महाविद्यालयामध्ये झाली नाही. त्या शिक्षक तो फॅमिली पेन्शनची केस होती, त्यामुळे ते मरण पावलेले होते. त्यांच्या पत्नीला ते काही माहीत नव्हतं आणि त्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या आपल्या संघटनेच्या विचाराचे नसलेले, हे सांगणं महत्वाचं आहे. सभागृहामधल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्या महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेला एक शिक्षक जो आपल्या संघटनेच्या विचाराचा नाही आहे, पण त्याच्यात आहे, 92 ते 2000च्या मध्ये आहे, त्यांनी त्यांना सल्ला दिला की संघटनेकडे जाण्याची गरज नाही, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची गरज नाही, आपल्याजवळ तगडा वकील आहे, त्यांच्याजवळ जा आणि आपण करून घेऊ. एकीकडे महाराष्ट्रामध्ये 17 निकाल शिक्षकांच्या बाजूने लागले असताना ही फॅमिली पेन्शनची केस त्या मॅडमनी एका वकिलाकडे दिली, जे आपल्या संघटनेचे नव्हते, त्यांना या विषयाचं पूर्ण नॉलेज नव्हतं, कागदपत्र नव्हते. हायकोर्टामध्ये केस दिली. सरकारी वकिलांनी सांगितलं की द केस इज पेंडिंग इन द सुप्रीम कोर्ट. सरकारी वकीलनी सांगितलं आणि सरकारी वकीलने असं सांगितल्यानंतर पिटिशनरच्या वकीलनी तोंडातून शब्दही काढला नाही. ते मी यासाठी सांगतो, मी काही तिथे नव्हतो, पण जजमेंटमध्ये सगळं आलेलं आहे. पिटिशनरच्या वकिलांनी त्याला आर्ग्यू केलं नाही, मौन धारण करून ऍग्री केलं. आणि जेव्हा एखादी केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे असं कोणता वकील सांगतो, तेव्हा हायकोर्टाचा कोणताही जज सुप्रीम कोर्टाच्या अगेन्स्टमध्ये निर्णय देत नाही. आणि म्हणून त्यांनी निर्णय दिला की सुप्रीम कोर्टामध्ये पेंडन्सी आहे तेव्हापर्यंत ही पेंडन्सी ठेवा. 17 निर्णय लागल्यानंतर आणि अजून एक सांगावं वाटतं की ज्या जजनी हा निर्णय दिला त्या जजनी त्या अगोदर 4 निर्णय शिक्षकांच्या बाजूने दिलेले आहेत. 4 निर्णय की यांना पेन्शन द्या, जुनी पेन्शन योजना द्या, पण सरकारी वकिलांनी मांडलं आणि पिटिशनरच्या वकिलांनी काहीही न म्हणणं, त्याचा लाभ असा झाला की महाराष्ट्रभर सहसंचालकांनी ते आता कोर्ट केलं की आता नागपूरच्या उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर तुमची निकाली काढण्यात येईल. एक 6 महिने आपल्या केसेस पेंडिंग पडले. 6 महिने. एका व्यक्तीची चूक किती महागात पडली. 6 महिने सगळे पेंडिंग पडलं. मग आम्हाला त्या मॅडमचा पत्ता काढावा लागला. विवेक देशमुख सरांना सांगितलं पत्ता काढा, कोण मॅडम आहे. ते लोक त्यांनी मिसगाईड केलं, पण आपण त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे. आम्ही स्वतः त्यांच्याकडे अप्रोच झालो. त्या वकिलाकडून केस काढली. त्या वकिलाला मी स्वतः नागपूरला भेटायला गेलो. मी म्हटलं सर तुम्ही त्याच्यावर काहीच बोलले नाही. मी म्हटलं तुमच्या पिटिशनमध्ये लिहिलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागलेला आहे म्हणून, पण तुम्ही हे काहीच बोलले नाही की जे. तर ते म्हणे जज त्यांनी सांगितलं पेंडिंग आहे. मला असं वाटलं पेंडिंग असेल म्हणून हायकोर्टाच्या वकिलाचं मला सांगा. मी त्यांना म्हटलं की सर ठीक आहे, आम्ही 6-7 महिने मागे गेलो. महाराष्ट्रभर आता हा ठपका सुरू झालेला आहे, त्यामुळे तुम्ही ही केस आता तुम्ही त्यातून विड्रॉ. तुमची एनओसी आम्हाला पाहिजे. मी एनओसी घ्यायला आलेलो आहे. मी संघटनेचा अध्यक्ष आहे. त्या मॅडम ते मिस्टर मरण पावलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या वतीने केस संघटनेने लढावी, संघटनेच्या लोकांनी लढावी असं आमचं मत आहे. म्हणून त्या मॅडमचे भाऊ सुद्धा माझ्यासोबत होते. त्यांनी एका मिनिटात स्वखुशीनं लिहून दिलं की बा ठीक आहे, मी काही करत नाही. आम्ही संघटनेच्या वकिलांजवळ आलो. संघटनेच्या वकिलांना सांगितलं की असं असं झालं आहे, पाणी उलटं तोडावं लागणार आहे. एका मिनिटात ऍडव्होकेट फिरदौस मिर्झांनी होकार दिला आणि ती केस जिंकतो. म्हणजे एक मिसगाईड केलेला व्यक्ती, मिसगाईड करण्यामुळे 8 महिने महाराष्ट्रभर सगळं थांबलं आणि फिरदौस मिर्झांनी ते 15-20 मिनिटं सातत्याने त्याच्यावर आर्ग्युमेंट केलं आणि ती केस आपण जिंकलो. आणि त्याच्यानंतर शासन निर्णय निर्गमित झाला. आणि शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर आता 18 नंबरचा क्लॉज त्यांनी पूर्णच्या पूर्ण रद्द केलेला आहे. आणि नियुक्तीच्या दिनांकापासून हे अत्यंत महत्वाचं आहे. सभागृहामध्ये या कालावधीमध्ये जे लागलेले शिक्षक आहे, मी पुढचं काही सूचक सांगत नाही, पण शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र शासनाने हे कबूल केलं आहे त्यांची सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून धरून त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात यावेत.
आणि आता त्यांना सेवानिवृत्तीचे लाभ देण्यात येत आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या अंतर्गत असलेले सगळे अफिलिएट्स यांनी एक संघाने जी संघटन शक्ती उभी केली आणि त्या संघटन शक्तीला त्या शिक्षकांनी ज्या शिक्षकांवर हे पत्र मिळालं सरसंचालकाचं त्या शिक्षकांनी संघटनेवर विश्वास दाखवून जे पिटिशन दाखल केलं त्या पिटिशनचे निकाल आज तर निकाल 36 झाले. 36 निकाल, त्यापैकी 27 निकाल आपण संघटनेच्या दप्तरी आहेत ते आपण छापलेले आहेत आणि 3 सुप्रीम कोर्टाचे निकाल ते सुद्धा, आणि त्याचं भाग्य सुद्धा अमरावतीला मिळालं. सुप्रीम कोर्टाचे निकाल लढण्याचं भाग्य सुद्धा अमरावतीला मिळालं. ते सुद्धा सांगणं माझं कर्तव्य समजतो की नितीन काँग्रेसर इथे आहेत, अमरावतीचे आहेत, ज्यांचं सगळ्यांचे पिटिशन चॅलेंज केले नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये. म्हणजे त्यांना निवडण्यामध्ये काय त्यांनी मापदंड वापरले मला माहित नाही. एक कोल्हापूरचा पकडला मारुती पाटील, त्याची पिटिशन चॅलेंज केली सुप्रीम कोर्टामध्ये. एक पुण्याचे पकडले रणपिसे, त्यांची चॅलेंज केली. आणि एक अमरावतीचे पकडले राजेश पांडे, त्यांची चॅलेंज. ज्या महाविद्यालयामध्ये राजेश पांडे आहेत त्याच महाविद्यालयामध्ये हायकोर्टाच्या निर्णयाने पहिले 3 लोकांना देऊन टाकलं. 3 लोकांना देऊन टाकलं. राजेश पांडे नावाच्या व्यक्तींचं सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं. संघटना म्हणून आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो ते आमचे सदस्य सुद्धा नाहीत. सभागृहाला मी सांगू इच्छितो ते आमचे ऑर्गनायझेशनचे सदस्य सुद्धा नाहीत. आम्ही जेव्हा त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं तुमची केस चॅलेंज झाली सुप्रीम कोर्टामध्ये, तर ते मला म्हणाले की मी अजून दिल्ली सुद्धा पाहिली नाही, सुप्रीम कोर्ट सुद्धा पाहिलं नाही, तुम्ही वकिलांशी बोलू कसं. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जावं लागेल कागदपत्र घेऊन, नंतर तिथेही सुप्रीम कोर्टामध्ये एकतर्फी होऊन जाईल आणि पुन्हा हे होईल. तर ते म्हणे सर मी जाऊ शकत नाही, मी वकिलांशी बोलू शकत नाही. नितीन काँग्रेसर, विलास ठाकरे सर आणि आम्ही स्वतः त्यांचे कागद घेऊन आम्ही तिथे गेलो आणि कागद घेऊन नेऊन आम्ही सिनियर काउन्सिल तिथे उभा केला. सिनियर काउन्सिलला सगळे कागद दिले आणि ती सुप्रीम कोर्टातली पिटिशन सुद्धा आपण जिंकलो. या 3 विभागाला ते लाभ प्राप्त झाले, त्यामध्ये अमरावती सुद्धा एक विभाग आहे. मित्रांनो, मोठी लढाई पेन्शनच्या बाबतीतली 92 ते 2000 या कालावधीमध्ये जे लागलेले शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीतली आपण मोठी लढाई जिंकलेलो आहे आणि आता शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांना पेन्शन सुद्धा मिळून राहिलं आहे. एकीकडे ही समाधानाची बाब असताना, ही समाधानाची बाब निर्गमित करीत असताना त्यांनी दुःख किती दिलं हे दाखवणारा हा ठराव आहे. समाधान मानायलाच पाहिजे, पण लढाईमध्ये समाधान मानत असताना त्या लढाईमध्ये महाराष्ट्र शासनाने दुःख किती दिलं त्या बाबतीतली दुःखाची वचना करणारं हा ठराव आज सभेसमोर ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, माझ्या आयुष्यामध्ये किंवा सभागृहामध्ये बसलेले ज्येष्ठ लोक सुद्धा आहेत, फूड सर आहेत, कोलते सर आहेत, काँग्रेस सर आहेत, वानखेडे सर आहेत. त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट पहिल्यांदा पाहिली असेल की उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती एक सहसंचालक देतो. हे सुद्धा या बाबतीत घडलेलं आहे. म्हणजे औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये निर्णय लागला आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाने 4 हप्त्यामध्ये त्याचं पेन्शन द्या असं म्हटलं आणि पेन्शन द्या असं म्हटल्याबरोबर सहसंचालक औरंगाबाद यांनी त्याला स्टे देऊन टाकला पत्र काढून आणि स्टे असा दिला किंवा असा निर्णय दिला यांच्या बाबतीत खरं आहे, पण शासन म्हणून आम्ही त्याची अंमलबजावणी करू शकत नाही. स्टे देऊन टाकला. म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्टे देण्याची पद्धत सर्वोच्च न्यायालयामध्येच आहे किंवा रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येतो, पण एक सहसंचालक दर्जाचा माणूस अधिकारी याची हिंमत इतकी वाढली की तो उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुद्धा स्थगनादेश देऊ शकतो. हे सुद्धा महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, याच प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. संघटना म्हणून, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ म्हणून आम्ही औरंगाबादला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन शासनाला निवेदन दिलं की याला घरी पाठवा, या सहसंचालकाला जो उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगनादेश देतो याला घरी पाठवा. आणि मला सांगताना आनंद होतो, कधी कधी गोष्ट
प्रत्यक्ष बोलण्याची नसते. अनेक गोष्ट आभासी पद्धतीने बोलून होतं. आभासी पद्धतीने घेतलेली प्रेस कॉन्फरन्स आणि आभासी पद्धतीने दिलेलं निवेदन याच्यावर आमच्या हाती काय पडलं तर औरंगाबादच्या सहसंचालकाला असिस्टंट प्रोफेसर म्हणून जावं लागलं. आज ते आपल्या पूर्वपदावर गेलेले आहेत आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुखी आहे. हे सर्व प्रताप महाराष्ट्राने या विषयाच्या अंतर्गत पाहिलेला आहे. म्हणून हा ठराव आपल्या समोर ठेवला. मित्रांनो, मी ठरावाचं वर्बॅटिम वाचन करत नाही, पण हा मोठा विजय जो संघटनेने मिळवलेला आहे या कालावधीमध्ये लागलेल्या शिक्षकांच्या बाबतीत, या कालावधीमध्ये लागलेल्या शिक्षकांना दुःख सुद्धा वेचावे लागले. त्यांच्या दुःखांच्या माध्यमातून संघटनेला सुद्धा लढाई लढावी लागली. आणि ही लढाई लढत असताना सुखद गोष्ट एवढीच आहे की हे दुःखाचे फुलं वेचत असताना आपण सुखद आपल्या पदरी पाडून घेतलं. आणि याचं एक लढाई अजून जिवंत आहे. कॅरियर अडव्हान्समेंट स्कीमची लढाई अजून जिवंत आहे. आता ही पाहायचं आहे की एकीकडे महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आणि ज्याच्यामध्ये म्हटलं की या लोकांची सेवा नियुक्तीच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात येईल. कॅसमध्ये ते काय म्हणतात हे पाहण्याची आता गरज आहे. संघटना म्हणून आम्ही अत्यंत ताकदीने आणि जोमाने सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा केस येईल तेव्हा आपण अत्यंत जोमाने ती लढाई सुद्धा लढू. आणि मला विश्वास आहे संघटना म्हणून की ती सुद्धा आपण लढाई जिंकू. विषय क्रमांक 811च्या माध्यमातून जो ठराव ब च्या माध्यमातून सभागृहासमोर मांडलेला आहे तो विचारार्थ आणि संमत करण्याकरिता सभागृहासमोर आहे. अनुकूल असतील ते होय म्हणतील, प्रतिकूल असतील ते नाही म्हणतील. कोणाला आपले विचार मांडायचे असेल तर आपण ते विचार सुद्धा मांडू शकता. अन्यथा हा प्रस्ताव सभागृहाच्या मान्यतेने मान्य करण्यात आलेला आहे.